नमस्कार. नीट 2026 ची पेपर फुटी. आज आपण या भयंकर घोटाळ्यामागचं आणि सिस्टीमच्या अपयशाचं सत्य उलगडणार आहोत. याचा फटका किती मोठा आहे. देशभरातील तब्बल 22,70,000 विद्यार्थ्यांवर परीक्षा रद्द झाल्याचा भयंकर परिणाम झालाय. आणि महाराष्ट्रातील तब्बल 2.25 लाख प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी या माफिया टोळीने अत्यंत क्रूर खेळ खेळला. 2019 नंतर पहिल्यांदाच 12 मे रोजी NTA ने ही परीक्षा रद्द केली आणि इथूनच या महाघोटाळ्याचा तपास सुरू झाला. पुण्याचं कात्रज कनेक्शन सगळ्यात धक्कादायक आहे. सूत्रधारांनी एकाच सोसायटीच्या A आणि B विंगमधून हे पूर्ण रॅकेट चालवलं. NTA एक्सपर्ट मनीषा मंधारे आणि ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे यांनी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून बायोलॉजीचे प्रश्न मिळवले. मित्रांनो, या घोटाळ्याने आपल्या प्रख्यात लातूर पॅटर्नला आणि तिथल्या कोचिंगच्या विश्वासार्हतेला अक्षरशः कायमचा काळिमा फासलाय. निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी आणि क्लास मालक शिवराज मोटेगावकर या प्रतिष्ठित शिक्षकांनी गुप्तपणे स्वतःचे क्लास चालवले. आणि धक्कादायक म्हणजे काय, या सिक्रेट क्लासमध्ये मुलांना केमिस्ट्रीचे हुबेहूब प्रश्न डिक्टेट केले गेले. विचार करा. CBIला थेट मोटेगावकरांच्या मोबाईलवरच परीक्षेचा ओरिजिनल पेपर सापडला. या एका पुराव्याने पेपर फुटीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं. आता हे नेटवर्क बघा. जयपूरच्या प्रिंटिंग प्रेसपासून नाशिक, हरियाणा ते राजस्थानातील सीकरपर्यंत पेपर कसा पोचला हे अचाट आहे. नाशिकमध्ये धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांनी एज्युकेशन कन्सल्टन्सीचा मुखवटा वापरून या लीक झालेल्या पेपरचं अत्यंत हुशारीने वाटप केलं. हा प्रायव्हेट माफिया व्हॉट्सॲप ग्रुप पहा. पासवर्ड असलेली PDF आणि हुबेहूब जुळणारे 120 प्रश्न यांचं हायटेक स्वरूप उघड करतात. इकडे गंमत बघा. दिनेश बिवालने 10 लाखांची लाच दिली तरी त्याच्या मुलाला 720 पैकी फक्त 107 मार्कच मिळाले. अखेर सरकारने कठोर पावलं उचलली. CBIचा FIR आणि पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 लागू करून कारवाई सुरू झाली. पुन्हा असं होऊ नये म्हणून कागदी परीक्षेऐवजी आता थेट संगणक आधारित म्हणजे CBT एक्झाम घेण्याचा मोठा निर्णय होतोय. पण दुसरीकडे परीक्षा रद्द करणं ही विद्यार्थ्यांसाठी सामूहिक शिक्षा असल्याचा कायदेशीर मुद्दा मुंबईच्या वकिलांनी कोर्टात मांडलाय. मग आता प्रश्न उरतो, न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण फेरपरीक्षा व्हावी की फक्त या गुन्हेगारांना वेचून शिक्षा व्हावी? तुम्हाला काय वाटतं?